गुजरातच्या पोलीस खात्यामधला तो पोलीस उपनिरीक्षक, त्याचं नाव अजय देसाई. तो एका महिलेच्या प्रेमामध्ये पडतो आणि महिलेच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर तिच्यासोबत त्याचं जमेनाचं होतं. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्याच्याकडून त्याच महिलेचा खून होतो. आणि हा खून स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळे या व्यक्तीकडून, अजय देसाईकडून, हा खून लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. याचीच ही संपूर्ण सत्य घटना आहे. स्वीटी पटेल, वयवर्ष 37, हिचं लग्न 2001 साली गुजरातमध्ये झालेलं आहे. आनंद जिल्ह्यामधून हिचं गाव आहे आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत ती राहत असताना तिला 2 मुलं देखील झाली. 2001 ते 2014 दरम्यानच्या काळामध्ये यांचा सुखी संसार होता. परंतु लग्नानंतर जशी जशी वर्ष जात चालली तसं तसं या नवरा बायकोमध्ये पटेनासं झालं आणि याचा परिणाम म्हणून काही दिवसानंतर यांच्यामध्ये घटस्फोटापर्यंत यांचं प्रकरण झालं आणि मग स्वीटी पटेल ही आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहू लागली. तिने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. स्वीटी पटेल हिची ओळख 2015मध्ये एका माइंड पॉवरच्या सेमिनारमध्ये अजय देसाई या पोलीस सब इन्स्पेक्टर, गुजरातच्या पोलीस खात्यामध्ये एक नावारूपाला दिसायला चांगला असणाऱ्या या पोलीस इन्स्पेक्टरसोबत तिची ओळख झाली. पुढे मग या ओळखीचं रूपांतर यांचं प्रेमामध्ये झालं. ही दोघीही मंडळी, स्वीटी पटेल आणि अजय देसाई, हे एकमेकाला वरचेवर भेटू लागले आणि मुळातच अजय देसाई यांची पर्सनॅलिटी चांगली होती, व्यक्तिमत्व चांगलं होतं. त्याच्यामुळे मग स्वीटी पटेल त्यांच्यावरती देखील प्रेम करू लागली. दोघेही एकमेकांना वेळ देणे, भेटणे, हॉटेलमध्ये जाणे, या सगळ्या गोष्टींमधून मग दोघेही शारीरिकरित्या देखील एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आणि मग पुढे त्यांचं जे प्रेमसंबंध होते याच्यातूनच 2016मध्ये गांधीनगरच्या एका रुपाल येथील एका मंदिरात दोघांनी गुपचूप एकमेकांसोबत विवाह केला. दोघेही विवाहबद्ध झाले. परंतु त्यांच्या या लग्नाची इतर कोणालाही याची कल्पना नव्हती. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहत होते, असं देखील काही ठिकाणी याचा उल्लेख आहे. पुढे मग काय होतं, स्वीटीचं लग्न झाल्यानंतर 2016मध्ये, आता 2014मध्ये तिचा पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट झाला. 2015मध्ये अजय देसाई यांच्यासोबत तिची ओळख झाली. त्याच्यामुळे पुढे जाऊन मग 2016मध्ये यांचं लग्न होतं आहे. लग्न झाल्यानंतर अजय देसाई यांनी तिला एका सोसायटीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि दोघेही त्या ठिकाणी सो कॉल्ड संसाराला लागलेले आहेत. पुढे जाऊन मग या दोघांनाही एक मुलगा देखील झालेला आहे. त्याचं नाव त्यांनी अंश असं नाव ठेवलेलं आहे. आणि मग 2017मध्ये अजय देसाई यांनी आपली जी पहिली बायको आहे, पहिली बायको म्हणजे कोण, स्वीटी पटेल, हिचं लग्न त्यांच्यासोबत झालेलं असताना देखील मग त्यांनी काय केलं आहे की 2017मध्ये त्यांच्याच समाजातल्या एका तरुणीसोबत आपलं दुसरं लग्न देखील उरकलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला असं म्हणत असतो की माणसाने एकाच दगडीवरती पाय ठेवावं, 2 दगडीवरती पाय ठेवू नये. तर यांनी दोन्ही दगडीवरती पाय ठेवलेला आहे. 2 दगडांवरती पाय ठेवून त्यांचं जो बॅलन्स आहे हा बिघडलेला आहे. आता हे जे त्यांचं लग्न होतं, अजय देसाईंचं लग्न, हे त्यांनी स्वीटीपासून अत्यंत गुप्तपणे ठेवलेलं होतं, लपवून ठेवलेलं होतं आणि दोन्हीकडे त्यांची धावपळ सुरू होती. पहिली बायको, दुसरी बायको, या सगळ्या गोष्टी सांभाळताना मग त्यांनी कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी देखील स्वीटी हिच्या कानावरती अजय देसाईंच्या दुसऱ्या लग्नाबाबत तिच्या कानावरती ही सगळी वार्ता गेलेली आहे. तिला सगळी गोष्टींची माहिती समजलेली होती आणि मग आता ती असं म्हणते की जर का तुम्हाला लग्नच करायचं होतं तर मग तुम्ही मला माझ्यासोबत फसवणूक केलेली आहे. आता ही बायकांची रडारड आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यांच्याकडून तर, अजय देसाईंकडून तर फार मोठा गुन्हा घडलेला होता की त्यांनी दुसरं लग्न केलेलं होतं. एकतर ते शासकीय सेवेमध्ये होते, त्यांना त्या ठिकाणी चांगलं मान मरातब होता, त्यांना चांगली किंमत होती, तरी देखील त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे. पहिली बायको किंवा स्वीटी पटेल हिचं लग्न झालेलं असताना, तिला 2 मुलं असताना ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते किंवा त्यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केलेलं होतं, विवाह केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न देखील केलं. आता या सगळ्यामधून स्वीटीचा जो संताप आहे हा संताप वाढलेला आहे. तिची आगफाकड व्हायला लागलेली आहे आणि अजय देसाई आणि स्वीटी पटेल हे दोघेही आता भांडू लागलेले आहेत. यांचं जे भांडण आहे, हे भांडण फार मोठ्या प्रमाणामध्ये
व्हायला लागलेलं होतं. आणि आता मग या दोघांमध्ये जी कुरबुर आहे ही इतक्या विकोपाला गेली होती, दोघेही एकमेकाला बघत नव्हते, तरी देखील सततचा त्यांना फोन करणे, त्यांना धमकी देणे अशा गोष्टी सुरू होत्या. स्वीटीचं म्हणणं होतं की तुम्ही दुसरं लग्न केलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या या दुसऱ्या बायकोला सोडून द्या आणि माझ्यासोबत लग्न करा. आपल्याला मुलगा देखील झालेला आहे, आपण सुखाने संसार करू, असं तिचं म्हणणं होतं. आता ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. त्यांना होणारा त्रास, या त्रासापोटी मग शेवटी हे पोलीस अधिकारी होते अजय देसाई, त्यांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की आता आपण स्वीटी देसाईचा काटा काढायचा, तिला ठार मारायचं, असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांची जी दुसरी कायदेशीर पत्नी ही वडोदरा या भागामध्ये राहत होती, ज्या भाड्याच्या घरामध्ये स्वीटी आणि अजय यांचा संसार थाटलेला होता, दोघे राहत होते, त्याच घरामध्ये त्यांनी तिला मारण्याचं बेत पक्का केलेला आहे, मारण्याचं ठरवलेलं आहे. आता या गोष्टीला 4 वर्ष झालेली आहेत. 4 वर्षानंतर न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यांना जन्मठेपेची अजन्म कारावासाची शिक्षा मिळालेली आहे. त्याचबरोबर 71 लाखाचा दंड देखील न्यायालयाने त्यांना ठोठावलेला आहे. इतका मोठा अपराध त्यांनी काय केलेला होता, तर 4 जून 2021 या दिवशी या दोघांमध्ये पुन्हा एकदा जोराचं भांडण झालेलं आहे, जोरदार भांडण झालेलं आहे. आता ती झोपी गेलेली असताना त्यांचा मुलगा, 2 वर्षाचा मुलगा, त्यांच्या कडेला झोपलेला असताना त्यांनी झोपेमध्येच स्वीटीचा गळा दाबून खून केलेला आहे. आणि खून झाल्यानंतर मग त्यांचा एक मित्र, जो राजकीय मित्र आहे, याला त्यांनी फोन केलेला आहे आणि याच भागामध्ये एका हॉटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वीटीचा जो मृतदेह आहे, हा मृतदेह त्यांनी जाळून टाकलेला आहे. आजूबाजूच्या परिसरामधून गावठी तूप मागून घेतलेलं आहे आणि लाकडं टाकून त्या हॉटेलमध्ये तिचा मृतदेह जाळून नष्ट केलेला आहे. संपूर्णपणे हा मृतदेह नष्ट झाल्याची खात्री केल्यानंतर काही दिवसानंतर, आता हे स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांना तपासाची दिशा, तपास काय असतो या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तपासाची दिशा त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी काही दिवसानंतर त्याचा, स्वीटीचा जो भाऊ होता, या भावाला संपर्क केलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की आमच्यातील भांडणामुळे स्वीटी घर सोडून निघून गेली, ती कुठे आहे ती माहिती नाही, तिचा तपास लागत नाही. आणि त्या पद्धतीची तक्रार देखील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. आता ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर साधारणपणे 50 दिवस स्वीटी कुठे आहे याचा तपास पोलीस घेत होते. आणि हा जी तक्रार आहे, तक्रार देखील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेली असल्यामुळे या बाबतीतचा जो तपास आहे, हा तपास फिरवण्याचं काम किंवा गुंगारा देण्याचं काम देखील अजय देसाई यांच्याकडून होत होतं. आणि आता त्यांचं पोलीस खात्यामध्ये असणारं वर्चस्व आणि या सगळ्या गोष्टीला धरून स्वीटी कुठे गेली हिचा तपास लावण्यासाठी मग गुजरातच्या क्राईम ब्रँचकडे किंवा जे स्पेशल पोलीस फोर्स असतात त्यांच्याकडे याचा तपास गेलेला आहे. त्यावेळेला मग त्यांच्या गाडीचं लोकेशन आणि ज्या मित्रासोबत त्यांनी स्वीटीचा मृतदेह जाळून टाकलेला होता, यांचं लोकेशन एकाच ठिकाणी त्या हॉटेलमध्ये सापडल्यामुळे मग पोलिसांच्या तपासाची दिशा देखील बदललेली आहे. आणि मग स्वीटी कुठे गेली किंवा स्वीटीचा आत्तापर्यंत बेपत्ता असल्याचा तपास एका खुनापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ज्या ठिकाणी तिचा खून केला होता किंवा ज्या ठिकाणी तिला जाळलेलं होतं, त्या ठिकाणी काही हाडं आणि मानवी दात पोलिसांना हस्तगत केलेले आहेत, त्याचबरोबर दागिने देखील हस्तगत केलेले आहेत. आणि विशेष तपासाच्या किंवा वैज्ञानिक पुराव्यांच्या सहाय्याने पोलिसांनी मग अजय देसाई यांना अटक केलेली आहे. स्वीटी देसाईच्या मुलाचे DNA तिच्यासोबत मॅच केलेला आहे आणि मग सरतेशेवटी हे सिद्ध झालेलं होतं की अजय देसाई यांनी स्वीटीचा खून केलेला आहे. असा सगळा तपास गुजरातच्या CIDने किंवा स्पेशल फोर्सने शोधून काढल्यामुळे मग सरतेशेवटी यांना 71 लाखाचा दंड आणि साधारणपणे आजन्म कारावासाची शिक्षा आणि त्याचबरोबर त्यांना या गुन्ह्यामध्ये मदत केल्यामुळे त्यांच्या मित्राला देखील 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मिळालेली आहे. आपल्याला सगळ्यांना या सगळ्या गोष्टींमुळे काय बोध होतो की एखादी व्यक्ती जरी मोठ्या पोस्टवरती असेल, चांगल्या त्याला मान मर्यादा असेल किंवा समाजामध्ये चांगलं स्थान असेल, चांगली नोकरी असेल, तरी देखील त्याच्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी येऊ शकतात की एखादा खून देखील या व्यक्तीकडून होऊ शकतो. आणि माणसाचं जे काय मानसिक स्थैर्य असतं हे जर का बिघडलं तर त्याच्याकडून बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडू शकतात. तेव्हा आपण अखंड सावध राहूया. आपल्या अवतीभोवती काय चालू आहे, आपल्या अवतीभोवती
आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी होत नाहीत ना, या सगळ्याची आपण सदैव खात्री करणे ही आजच्या काळाची गरज आहे. या सत्य घटनेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं ते देखील आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला आपण आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.